लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच धाराशिवमधील उमेदवार अर्चना पाटील यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। अर्चना पाटील यांच्यावर 43 दिवसांनी गुन्हा दाखल झालाय। उमेदवारी अर्ज दाखल करताना रॅली काढून जाहीर सभा घेतल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। अजित पवार आणि तानाजी सावंत यांची विनापरवाना सभा घेतल्याने आचारसंहिता भंग केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय आणि 43 दिवसांनंतर अर्चना पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याच्या आधीच अर्चना पाटील अडचणीत आले आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत आहेत। बालाजी, कधी ही सभा घेतली होती ज्यामुळे हा गुन्हा दाखल झालाय? श्वेता, एकूण जर बघितलं तर जशी लोकसभाची निवडणूक जाहीर झाली होती तशा दोन्ही ही निवडणूक जी आहे ती आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ज्या आहेत त्या करण्यावरून जास्त गाजलेली आहे। धाराशिवची ओमप्रकाश राजे निंबाळकर असतील किंवा अर्चना पाटील यांनी एकमेकाच्या विरोधात ज्या तक्रारी झाल्यात त्या तक्रारीमुळे ही निवडणूक जी आहे ती अतिशय रंगतदार झालेली होती। त्यातच आता जी आहे ती अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, तानाजी सावंत, चंद्रशेखर बावनकुळे यासह सर्व महायुतीचे आमदार आणि नेते जे आहे ते धाराशिवमध्ये आले होते आणि त्यावेळेस रॅली काढण्यात आली होती। मात्र रॅली नंतर जी आहे ती एक सभा जी होती ती सभा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आली होती आणि त्या सभेची परवानगी जी आहे ती घेण्यात आलेली नव्हती। रॅलीची परवानगी घेण्यात आली होती, मात्र ही सभा घेतली आणि त्याची तक्रार जी आहे ती करण्यात आली होती। त्या तक्रारीनंतर जी आहे ती 43 दिवसांनी अर्चना पाटील यांच्यावरती जी आहे ती गुन्हा आचारसंहिता भंगाचा दाखल झालेला आहे। रेवणसिद्ध लामतुरे जे आहे ते त्यांचे हे आहे त्यांच्यानुसार त्यांच्यावरती हा देखील गुन्हा दाखल झालेला आहे। लोकसभा निवडणुकीचे निकाल अगदी 4 जूनला लागणार आहेत आणि त्यापूर्वी जी आहे ती अर्चना पाटील यांच्या धन्यवाद बालाजी या माहितीसाठी। त्यामुळे अर्चना पाटील यांचा निवडणुकीच्या निकालाआधीच वाढलेल्या अडचणी दिसतायत।